पुतळे उभारण्यावरती कॉर्पोरेशनचा पैसा का खर्च करायचा? चला आपण सर्वजण आपल्या खिशातून योगदान देऊया. AIMIM सर्व नेत्यांना आवाहन करते की आपल्या खिशातून पैसे द्यावेत असं आवाहन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. 6.5 वर्षानंतर आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका औरंगाबादची ही महानगरपालिका जी आहे त्याची पहिली जनरल बॉडी मीटिंग होत आहे, ज्यामध्ये 115 116 जे कॉर्पोरेटर्स आहे ते सगळे उपस्थित राहणार आहे. आणि मीटिंगच्या अगोदर सगळे कॉर्पोरेटर्सला एक संधी देण्यात येते की तुमच्या एरियातले काही प्रॉब्लेम्स असेल, काही इश्यूज असेल ज्या एजेंडामध्ये घ्यायचं आहे तर ते तुम्ही सांगा. त्याच्यावर चर्चा होऊन ते ठराव जनरल बॉडी मीटिंगमध्ये पास करण्यात येते. अपेक्षा हेच आहे की या शहरामध्ये खूप सारी समस्या सर्व एरियामध्ये आहे, त्याच्या बाबतीत लोक आपली समस्या त्या एजेंडामध्ये टाकतील, त्याच्यावर चर्चा होते जनरल बॉडी मीटिंगमध्ये आणि त्याच्या बाबतीत काहीतरी चांगला निर्णय येतील, त्या एरियातला काही चांगलं काम होते. पण आता माझ्या हातात जे एजेंडा आहे जनरल बॉडी मीटिंगचा, जे अजेंडा 6.5 वर्षानंतर पहिली मीटिंग होत आहे, त्याच्यामध्ये जे मुद्दे याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे, दुसरे मुद्दे पण आहे. पण बघा, जे निवडून आलेले कॉर्पोरेटर्स आहे की त्यांची प्राथमिकता काय आहे. त्यांना चांगल्या पाण्याच्या बाबतीत नाही, रेग्युलर पाण्याच्या बाबतीत विचारायचं नाही आहे, त्यांना स्कूल्स, हेल्थ, इन्फ्रास्ट्रक्चर याच्या बाबतीत विचारायचं नाही, कचऱ्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही आहे. कारण हे जेव्हा मी एजेंडा वाचलं तर निवडून आलेले कॉर्पोरेटर्सची प्राथमिकता काय आहे हे या अजेंडातून स्पष्ट होतं. हे एजेंड्यामध्ये जे पैसा खर्च होणार आहे, हे कॉर्पोरेटर्सने जे सुझाव दिलेले आहे ते पैसा कोणाचा आहे? ते पैसा ना तर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आहे, ना महापौरचा आहे, ना उपमहापौरचा आहे, ना किंवा सगळं कॉर्पोरेटर्सने ते पैसा इकट्ठा केलेले आहे. हे सर्व जनतेचा पैसा आहे, जे महानगरपालिकामध्ये आपण टॅक्सच्या रूपाने भरतात. वॉटर टॅक्स असू द्या, प्रॉपर्टी टॅक्स असू द्या, या रूपाने आपण ते पैसा महानगरपालिकामध्ये देता आणि अपेक्षा हेच असतं की त्याच्या बाबतीत काही चांगलं काम व्हावं. आता पुतळे बांधायचे आहे, सर्वात मोठं काम जे कॉर्पोरेटर्सनी सुचवलेले आहे. पुतळे बांधायचे आहे महापुरुषांचे. आपण महापुरुषांचा आदर करायला पाहिजे, याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे, मी पण करतो. पण माझ्या बोलण्याचा एकच अर्थ आहे की आपण या महापुरुषांच्या नावाने काही चांगलं उपक्रम घेण्याची आवश्यकता आहे. चांगली शाळा उभी करा त्यांच्या नावाने, चांगलं गार्डन उभे करा, चांगलं प्लेग्राऊंड उभे करा, चांगले हॉस्पिटल उभे करा आणि त्या महापुरुषाचं नाव त्याला द्या. आता मी काही उदाहरण देतो. या महानगरपालिकेमध्ये एक ठराव क्रमांक 9 पास करणार आहे आणि हे आयुक्ताकडे आलेला प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हे उभे करणार आहे TV सेंटर मजनू हिल मध्ये. महात्मा बसवेश्वर महाराज लिंगायत समाजाचे मोठे महापुरुष आणि कर्नाटकामध्ये त्यांनी खूप सारा सोशल रिफॉर्मसाठी काम केलेले होते, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे आणि त्यांच्या कामाचा आदर करतो. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले असू द्या, शाहू महाराज असू द्या किंवा ज्योतिबा फुले असू द्या, हे सगळे लोकांनी समाजासाठी खूप चांगलं काम केलं. आता त्यांचा पुतळा बसवायचा आहे, त्याच्यासाठी किती पैसे लागणार आहे? जे माझ्या टॅक्सच्या पैशातून, तुमच्या टॅक्सच्या पैशातून हे खर्च होणार आहे 2 कोटी 68 लाख, म्हणजे 2,68,00,000 रुपीज. 2,68,00,000 रुपीज हे या पुतळ्यावर खर्च करणार आहे महानगरपालिका. आता मला एक सुझाव द्यायचं आहे सर्व कॉर्पोरेटर्सला. 115 कॉर्पोरेटर्स आहे. आपण महानगरपालिकेला हे सांगू की या शहरामध्ये आपण खूप सारे पुतळे उभारू, पण महानगरपालिकेच्या 1 रुपयाही आपण घेऊ नये. माझे 33 कॉर्पोरेटर्स आहे, 3 कॉप मेंबर येणार आहे, मी माझी आमदार, माझी खासदार आहे, म्हणजे 37 लोक आमचे आहे. आपण सगळ्यांनी एक निर्णय घेऊ की ज्यांना जे काही पुतळा पाहिजे आपण फक्त त्याच्यामध्ये आपण एक जनरल बॉडी मीटिंगमध्ये ठराव पास करू. पैसा महानगरपालिकेकडून घेणार नाही. मी आपल्याला
MIM पक्षाचा अध्यक्ष या नात्याने हे आपल्याला शब्द देतो की आमचे एक एक कॉर्पोरेटर्स जे आहे एक एक पुतळ्यासाठी 1-1 लाख रुपये देतील. 36 लाख रुपये इकट्ठा झाले. मी आमदार, माझी खासदार 4 लाख रुपये मी देतो, 40 लाख रुपये झाले. आता तुमचे 57 भारतीय जनता पार्टीचे 57 म्हणजे आपण 1 कोटी तर अशाच जमा करू शकतो. आणि तुम्हाला कशाला 1-1 लाख रुपये द्यायचं? तुमचे सत्ताधारी पक्षातले आहे, कमीत कमी 2 लाख महापौर साहेबांनी द्यायला पाहिजे, उपमहापौर साहेबांनी द्यायला पाहिजे, जे आमदार खासदार आहे त्यांनी आपल्या खिशातून द्यायला पाहिजे. महानगरपालिकेला आपण हे सांगू की तुमच्या हे काम नाही आहे पुतळे बांधण्याचा, स्मारक बांधण्याचा. तुम्हाला जे रस्त्याला जे नाव द्यायचं आहे ते द्या, तुम्हाला जे गलीला जे नाव द्यायचे आहे ते द्या, पण हे जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशाचाही शहराच्या चांगल्या कामासाठी खर्च हो, हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही हे सगळ्यांचा विरोध करणार आहे. हात जोडून विनंती करतो की जेव्हा मी हे विरोध करणार आहे याचा अर्थ हे होणार नाही की हे महापुरुषांचा मी आदर करत नाही, पण या महापुरुषांच्या आपल्या घाणेरड्या राजनीतीसाठी आम्ही कधीही त्यांच्या नावाचा उपयोग केला नाही, करणार नाही. आणि कृपा करून या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला बघू नये की आम्ही एका पक्षाचे आहे म्हणून हे सगळ्याचा विरोध करत आहे. उद्या तुम्हाला अबुल कलामचाही पुतळा बांधायचा असेल तर आम्ही त्याचाही विरोध करणार आहे, कारण या शहरामध्ये खूप महत्त्वाचे काम राहिलेले आहे, ते काम करण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की या शहराची जनता याच्या बाबतीत काहीतरी पॉझिटिव्ह याच्या बाबतीत विचार करेल आणि आपल्या कॉर्पोरेटर्सला विचारेल की मी तुला याच्यासाठी पाठवलं नाही होतं की तू जाऊन या पुतळ्याच्या बाबतीत तू या शहराच्या विकासासाठी बोलण्यासाठी, काम करण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठवले होते. हेच मला सांगायचे होते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.